रायगड जिल्ह्यात मंगळवारी 6 मे रोजी संध्याकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास कर्जत तालुक्यात पावसाने शिरकाव केला असून तालुक्यातील बऱ्याचशा भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस दाखल झाला। अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अवकाळी पाऊस दाखल झाल्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांची धांदल उडाली असून झाडांसह पिकांचे देखील मोठे नुकसान झाले। वादळी वाऱ्यांमुळे कर्जत तालुक्यात गुलमोहरचे झाड कोसळल्याने शाळेचे देखील नुकसान झाले। त्यामध्ये बाथरूम व किचन शेडचे पत्रे तुटून शाळेचे नुकसान झाले। रात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही दुखापत झाली नाहीये, मात्र शासनाने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। सर, आज आपण पाहतो इथे वृक्ष कोलमडून पडलेला आहे। तर जसं पाहतो की आपण आज अवकाळी पाऊस झालेला आहे। काय सांगाल, हे वृक्ष पडले आणि काय नक्की प्रकार घडलेला आहे? रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे जोराच्या वाऱ्यानं हे गुलमोहराचं झाड पडलेलं आहे। काय नुकसान झालेलं आहे शाळेचं? गुलमोहराचं झाड पडून किचन शेडवर झाड पडल्यामुळे ते खाली किचन शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसंच मुलामुलींचं शौचालय आहे ते तुटलेलं आहे। पत्रे आणि भिंतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याबाबत आपण कोणाला कळवले का, गट शिक्षण अधिकारी किंवा पंचायत समितीमध्ये? याच्यासाठी आम्ही या ठिकाणी सजा टेक्स्टाईलचे तलाठी यांच्याकडून पंचनामा करून घेऊन त्याचा तसा अहवाल आम्ही माननीय गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आणि ग्रामपंचायतीला देणार आहोत। आणि सध्या शाळा भरली नाहीये, त्यामुळे विद्यार्थी नाहीयेत, बरोबर? हा, सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी नव्हते आणि ही घटना ही रात्री 9:30च्या नंतरची असल्यामुळे मुलांना वगैरे काही इजा झालेली नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।